या संदर्भात बातचीत करण्यासाठी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। नमस्कार अमोलजी, आपण पाहतोय संजय राऊतांनी मोठी घोषणा करत आता ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचं पालिका निवडणूक आहे जाहीर केलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रियेमध्ये अजित पवार पक्षाचे असं न म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असं म्हणावं अशी आपल्याला विनंती आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडून एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी बोलतोय की महाविकास आघाडीमध्ये आवाज येतोय माझा? जी सर बोला। येस, महाविकास आघाडीमध्ये ही जी धुसफूस चालू आहे ही आत्ताची नाही, लोकसभेच्या निकालापासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेचे जे निकाल येणार संभाव्य त्यामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार की उबाठा गटाकडून मुख्यमंत्री पदासाठी उद्धवजींचा चेहरा येणार किंवा मग तुतारीकडून जयंत पाटील साहेबांचा चेहरा येणार, हे ज्यावेळेस सुरू होतं द्वंद्व युद्ध तेव्हापासून ही वादाची ठिणगी होती। आता ही जखम झाली होती, त्या जखमेवरचं आवरण काढण्याचं काम काल एका खासदारांनी तुतारी गटाच्या एका खासदारांनी केलं आणि त्यांनी बोलताना म्हणजे ते स्वतः नाहीत बोलले, त्यांनी त्यांच्या तुतारी गटाची भाषा ते बोलले की काँग्रेसचं कंबरडं मोडलंय आणि उद्धव ठाकरे ठाकरे साहेबांचा उबाठांचा काही पक्ष जागेवर येणार किंवा असं काही दिसत नाही असं बोलल्यानंतर आपसूक वडेट्टीवारही चिडले आणि राऊत साहेब पण चिडले। आता राऊत साहेब चिडण्याचं दुसरं कारण असं होतं की काल परवा तुम्ही बघितलं असेल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजींना माजी मुख्यमंत्री उद्धवजी भेटले, त्यांच्यासोबत आदित्यजी आणि वरुण सरदेसाई दोघं पण होते आणि मग एका कार्यक्रमामध्ये रॅपिड फायरचं उत्तर देताना स्वतः देवेंद्रजी म्हणाले की उद्धव साहेब माझे काही मित्र म्हणजे माझे मित्र आहेत पण ते शत्रू नाहीत। याचा अर्थ त्यांचं जे जवळीकता आता भाजप सोबत निर्माण झालेली आहे त्या कॉन्फिडन्सवर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील हे उद्धवजींना कडून चुकले की महायुतीसोबत आपण थोडंसं जर दिलजमाई करून घेतली तर आपल्याला इतर त्या कुबड्यांची गरज राहणार नाही। त्यामुळे ही अंतर्गत धुसफूस आहे आणि आज जे काही राऊत साहेबांनी बोललेत ना की आम्ही स्वबळावर लढू, याचे कारणच असं आहे की काँग्रेसवर त्यांचा विश्वास आलेला नाही आणि तुतारी गटाकडून त्यांना अपेक्षाच नाहीत की ते मित्र पक्ष म्हणून सोबत जातील। त्याच्यामुळे हे सगळं अनेक अमोलजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर आगामी काळामध्ये काँग्रेस सोबत आता पुढे काम करू शकणार नाही, तडजोड करता येणार नाही आणि त्यातूनच हा निर्णय झाला असावा असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे।